आपल्याबरोबर एक जुने जाणते राजकारणी ज्यांनी एकेकाळी सत्ता उलथवून लावली होती व ज्यांनी स्वतःची सत्ता स्थापन केली होती असे एक नेते किशोर नागवले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करत आहोत की 4 तारखेनंतर लोकसभेची जो कोणी निवडून येईल त्यानंतर जी विधानसभेला काय उलटा पालट होईल तर त्याच्यावरती त्यांनी आपल्याशी बोलत आहेत. बोला साहेब. ठीक आहे. 4 तारखेनंतर तर आपण गेल्या 2 दिवसापासून टी व्हीवरती संपूर्ण मीडियावरती आपण पाहता की या देशामध्ये माननीय नरेंद्रजी मोदीजी जे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि प्रत्येक सर्वे पाहिला असेल, प्रत्येक चाचण्या जर पाहिल्या असेल तर 400च्या आसपास आज भारतीय जनता पार्टी जातीये. आणि त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेला, कारण आज आपण पाहिला संपूर्ण देशभर हा मोदीजीचा आणि भारतीय जनता पार्टीचाच सर्वेकडे बोलबाला होता आणि आता येणाऱ्या विधानसभेला सुद्धा तोच ट्रेंड राहील. आणि जर आपण या नगर शहरामध्ये जर विचार केला तर आज सुद्धा महायुती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा गट आहे, शिंदे साहेबांची शिवसेना आहेत आणि भारतीय जनता पार्टी, या जर तिघांचं जर आपण पाहिलं तर या शहरामध्ये सुद्धा विधानसभा अत्यंत सोपी आणि अत्यंत प्रचंड मताने आमच्या या युतीचा उमेदवार निवडून येईल. परंतु हे पाहत असताना आपण जर पाहिलं का लोकसभेला सुद्धा की जी लोकसभा अत्यंत मोठं क्षेत्रफळ असताना सुद्धा अनेक जणांनी या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात, काही जणांनी अपक्ष सुद्धा निवडणुका लढल्या. आणि कालच्या सर्वेमध्ये जर पाहत असाल तर तुम्हाला सांगलीची जागा अपक्षाला सुद्धा दाखवण्यात येत आहे. म्हणजे आता कार्यकर्त्यांची संख्या प्रत्येक पक्षामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात आणि जास्तीत जास्त कार्यकर्ते सर्व या हिंदुत्ववादी पक्षाकडे येत आहे. जर आपण विचार केला आता पर्याय अनेक उपलब्ध झालेले आहेत. जर मला नाही पक्षाने दिलं तर मी त्या पक्षात जाईन, त्या पक्षाने त्याला नाही दिलं तर तो आमच्या पक्षात येईल. ही परिस्थिती नक्कीच विधानसभेला उद्भवणार आहे. कारण आपण पाहिलं इच्छुकांची संख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात, आज जर आपलं शहर जाऊ द्या सगळीकडेच अत्यंत मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या असल्यामुळं याच्यानंतर कोण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढल आणि कुठून निवडून येईल आज काही सांगता येत नाही. परंतु याच्यानंतर सुद्धा भारतीय जनता पार्टी, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदे साहेबांची शिवसेना ही निश्चित या महाराष्ट्रामध्ये सत्ता आणील. त्याचा आपल्याला या 4 तारखेच्या रिझल्टवरूनच कळेल की महाराष्ट्रामध्ये कोणाचं बहुमत आहे, कोणामागं लोक आहेत, जनतेला काय अपेक्षित आहे. ते निश्चित भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या निवडणूक आपण अत्यंत मोठ्या प्रमाणात विधानसभेला सुद्धा जिंकू.